नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. दाजीला जायचंय कामाला, त्याच्यामुळे बायको चालली गाय 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 गडबड होईल. मग काय दाजीला 2-3 टायमाचा डबा द्यावा. मस्त बाई बाजूच्या भाकरी कालवण टाकलंय, कशाचं भोपळ्याचं मूग डाळ टाकली त्याच्यात. डाळ टाकून भोपळा. हा आता जेवण करायचंय, झालं मस्त पैकी गरम गरम जेवण आणि मग दाजी कामाला जाणार. होय, दाजीने आता लावून धरलंय भावा बहिणीनं चांगलं का. नाही लावून काय करता मग? सगळा बायको जोड म्हणल्यानंतर मग नाही जुळत. मग काय हा बायको चालली पिकवून, बायको लोड. सिलाई मशीनचं काम, गिरणीचं काम, मिरची कांडपचं काम, आल्या गेलेल्या बाया सांभाळायच्या सगळ्या ब्लाऊज वाड्या. मग काय आणि पाठ बसणं फोन चालू होतात बाया. हा आता त्याच्यात दाजीच्या माग दाजीचं काम, दाजीला नाही टायमिंग मिळत इथं घरचं काम बघायला कोणचं काय. मानपाट माझी तर एक होती. हा आता पुरी असल्यावर घरी करते स्वयंपाक पाणी, पण आता पुरी शाळेत असल्यावर घ्यावं लागतं. सकाळ सकाळ लवकर 8-8:30 वाजता तर पुढे निघून जाते शाळेत. अजून शिवण्याला डबा द्यायचा जाता जाता. तिने पोहे नेले डब्याला. त्याच्यात पावसाचा दिवस चालू झाला बघा कालच्या पासून, परत बरं उघडलं होतं. 5-6 दिवस चांगलं आपलं. काय आता बायकोला पहिल्यासारखं जुळा ना, काय करावं आता. जुळवती हीच लय मोठं म्हणायचं. म्हणजे इतकी लय काम करायची म्हणल्या बायको काय रोबोटची तयार झाली नाही. 3 मिशनी हँडल करायच्या, घरातलं एवढं करायचं म्हणल्यावर काय बायको काय रोबोटची आहे. एक तर मानपाट एक तर एक होती, आणि त्याच्यात आता तर काय नाही काय बघा इथं पोटातच इथं दुखायला लागलं. या मुंग्या निघते ते डिग्रीमुळे निघत्या का मिशनीव बसून दाब पडतो इथं, दाब बसल्यावर. नाही. मी ह्याला सर्च केलं गुगलला, मिशनीव बसून होत तसं. असं ना, बसून काम असलं ना मिशनीवर जास्त केलं ना, लोड घेतला ना मग होतं. काय करावं बुवा आता नेमकं? कोणता बिझनेस? हा बिझनेस आहे का की बुवा पैसे बसून येते? सगळं बिझनेस असं आहे की कष्टच करावं लागत. त्याला बागदानाची कमाई लागते, तेव्हा माणूस पुढची पिढी आयशी आरामात झोपून खाते. अरे बाबा ती आता बरोबर आपल्याला बरोबर, भाऊ. कमवायचंय, आपल्यालाच आपण कमवायचंय, त्यातून माग ठेवायचंय, चालू घडीचा सगळा खर्च बघायचा आहे, लेकरांचं भविष्य बघायचं. आता सगळं पुरी बघायचं. नोकरी पाण्याला लागल्या मग नाही एवढा ताण घ्यावा लागायचा, पण तवर तर आहेच की जीवाला त्रास. काय पोहे नोकरी लागता काठी घ्यायची होय. हा हे काय सुरुवातीचे 50 वर्ष कष्ट कराल तर उरलेलं 50 वर्ष राजाची जिंदगी जगा, आणि उरले पहिलंच 50 वर्ष जर राजाचं जीवन बसून खाचाल तर राहिलेलं 50 वर्ष गाढवाची जिंदगी जगावी लागेल. आता 100 वर्ष नाही ना, आता काय 60 आणि 70 वर्षातच माणूस जातो. 30 वर्ष कमी झाले ना. पण खाचालच की काय नाही काय कितीतरी. 75-80 वर्ष जगलं म्हणजे माणूस म्हणता लय 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 जगले. पहिलं माणसं 100-125 वर्ष जगायची. आता नाही ओके. खाणं तसलं झालं तर काय, आता सगळं बॉयलर खाणे. पहिलं गावरान खाणं होतं, त्याच्यामुळं लोक जास्त वर्ष टिकायची. आता आज झाड लावलं तर उद्या इंजेक्शन देऊन बका मोठं करते. तसेच माणसं बी इंजेक्शन दिल्याने मोठे व्हायला लागले. झाड आता इंजेक्शन देऊन मोठे करायचे म्हणल्यावर लय लाईफ मोठी नाही ना त्यांची बी, लय वर्ष जगायची झाडांची. पहिले झाड 2-2, 3-3 पिढ्या होय. हाताची झाड ती लय वर्ष त्यांचं बी आयुष्य कमी झालं नाही. वातावरणामुळं लय अवघड गमती झाल्यात.
ती लावलंय का बघा ती लावून या शेळ्या येते ते लावलंय ना. काय हे शेळ्यांचा एक डोक्याला लय ताप आहे जनावरांचा. रोडच आहे. गेट लावलंय दाजीनी, पण ते गेट मोडून काय त्याला हिरवं शिरणं टाकावं लागेल, जाळी लावावं लागेल, तेथून आतमध्ये येतात. लावलंय आपलं तात्पुरतं नाही म्हणून. दाजीच्या गाडीचा गोठळा झाला होता, 2-3 दिवस झाला घरी होती, स्कूटीच घेऊन जात होतो दाजी. काय त्याचा प्लग खालचा गेला होता, टाकलाय प्लग. काल गेलो तालुक्याला खास त्यासाठी. गडी आपली एक गाडी घरी दी लागली आडी अडचणीला. मग काय काल काय व्हिडिओच नाही टाकला भाऊ बहिणीनं. काय सांगू माय माग लय काम. आता सांगायला गेलं की भावा बहिणीला काय काय मला म्हणतात की होय होय साऱ्या महाराष्ट्राचं थोडंच काम असतं. कशी जग मारायची. पातळ करायचं कालवण कसं मध्यम लय पातळ नाही लय सुक नाही. खायला बी मजा आली पाहिजे. प्रत्येक माणसाला कष्ट करावं लागत आहे बाबा. काय सांगायची एखादी घडी राहून जाता घडी घडी कष्टाची उपाय नाही. लगेच दोन टाकायचं. मग आता परत मिशनीकडे कुठल्या कोणीकडे यायचं. तिकडे मिशनीकडे एकदा कुठल्यावर मग किचन वर वास सुटायचा. वाशा माश्या मग शिरतो का लगेच जेवण करावं आपलं. काय मग काय वाट बघायची आपलं हळूहळू निघता करता टाईम होणार. घरी बसल्या लावलं की वाढून लगेल. इकडे ती भांडे व्यवस्थित नसल्यामुळे बसतच नाही ते. कडक होऊन दे जरा भाकर दे, खाऊ दे जेवायला जाऊन दे आता कामाला. होय बस कणलं काही ना. मग काय ते व्यवस्थित बसत नाही ते. राहू दे थोडा रस्ता तेवढा. नाही थांबा आता काल तर म्हणजे शिक्के करायला देत जा मला. आता काय करते मग आता. थांबा फुटू देते डाळ चांगली. डाळ फुटल्याशिवाय भाजीला चव येत नाही. काल मला
जनावर आले काय बरं पिटवता म्हणलं होतं की या या तिकडून या तिकडून तिकडून येऊ. डबल दरवाजा केलाय तुमच्यासाठी एका साईडनी यायचं काढून मस्त गॅस पाऊस आला, बाहेर तोंडाला पाणी सुटले काढून बघू एकदम केला गेली कडक भाकरी आपल्याला लय आवडतात चला आता बाय आलेले ते ब्लाऊजच्या कार्यक्रम आहे आज जागरण गोंधळीवर त्याच्यामुळे ती काय गाण्याचा आवाज चाललाय तिकडं इकडे येतोय ना आवाज चला मग बाबांना बहिण काय आता दादी निघायचं कामाला जेवण फिवण करायचं चला मग बाय बाय सगळ्यांना भाऊ बहिणीनं बाय आलत्या ब्लाऊज न्यायला वाट लावली दाजेचं चाललाय का डबा भरायचं काम चालले मिस्टर कामाला कामाला चाललंय वर काय चाललंय अजून या भाकरी बस ही काय केलाय डबा ते शिवणीच आहे अव शिवणे पोहे नेले डब्याला आता डबा आण म्हणले ना डबा आण म्हणली मग आता पोहे नेलेत तिने बघा आता तुम्हीच जाऊन मला काय माहित आता तुम्हाला डबा आण म्हणली म्हणल्यावर पोहे नेलत म्हणलं मग काय जाऊ मला नाही माहिती पोहे तुम्हाला काय माहिती असतंय काय नाही मग चल मी जाते. माझं शिवायचं काम माझं पडलंय कपडे शिवायचे चला भाऊ बहिणीनं काल काय व्हिडिओ नव्हता टाकला पण आज टाकलाय गडबडीने चला बाय बाय करते सगळ्यांना